प्रेम म्हणजे प्रेम असतं आणि ते जावयाला सासूवरही होऊ शकतं असं म्हणण्याचं कारण आहे सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ। सोशल मीडियावर दररोज एक नवा व्हिडिओ व्हायरल होतो आणि धुमाकूळ घालून जातो। पण रविवारी कानपूर मधून जो व्हिडिओ समोर आला तो फक्त चर्चेचा नाही तर अनेकांना चक्रावून सोडणारा होता। कानपूर जिल्ह्यातल्या अकबरपूर परिसरात एका सासूनं आणि जावयानंच लग्नगाठ बांधल्याचं समोर आलंय। ऐकून नवल वाटलं ना, पण हो, हे खरंच घडलंय। डोकं खाजवायला लावणारी ही घटना नेमकी काय सगळं समजून घेऊ। मंडळी, हा व्हिडिओ पहा। जावयानं हार घेतला आणि सासूच्या गळ्यात घातला। सासूनेही प्रेमानं जावयाच्याच गळ्यात हार घातला। परस्पर संमतीनं दोघांनीही कोर्ट मॅरेज केलंय। हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय। हा व्हिडिओ समोर येताच अख्ख्या उत्तर प्रदेशमध्ये सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे। व्हायरल व्हिडिओ क्लिपमध्ये हे जोडपं गळ्यात वरमाळा घालून आणि हातात कोर्ट मॅरेजचे प्रमाणपत्र धरून उभं असल्याचं दिसतंय। व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला कोर्ट मॅरेजवर आधारित एक रोमॅन्टिक गाणं वाजतंय। सासूनं अकबरपूरमध्ये जावयासोबत लग्न केलं असं कॅप्शनही त्यावर लिहिण्यात आलंय। या व्हिडिओमध्ये ही सासू आणि जावई एकमेकांच्या प्रेमाचा आनंदानं स्वीकार करताना दिसतायत। त्याचबरोबर समाजानेही आपल्याला स्वीकारावं आणि आशीर्वाद द्यावेत अशी विनंती करताना दिसतायत। समोर आलेल्या माहितीनुसार या दोघांमध्ये गेल्या बऱ्याच काळापासून अतिशय जवळचे संबंध होते। त्यानंतरच ते या निर्णयापर्यंत पोहोचलेत। हा व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरताच स्थानिक प्रशासनात आणि पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे। कानपूर देहात पोलिसांनी तातडीनं या प्रकरणाचा तपास सुरू केलाय। पण हे लग्न नेमकं कधी आणि कुठे झालं याबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाहीये। या लग्नाबद्दल खात्रीलायक माहिती देणारी कोणतीही अधिकृत कागदपत्र सुद्धा समोर आलेली नाहीत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणावर पोलीस कारवाईची गरज पडेल अशी कोणतीही तक्रार सध्या आलेली नाहीये। त्याचबरोबर दोन्ही कुटुंबातील इतर लोकांनी सुद्धा यावर कुठली प्रतिक्रिया देण्यासाठी समोर आलं नाहीये। या घटनेमुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे। काहींचं म्हणणं आहे की दोघांचा वैयक्तिक निर्णय आहे, तर काहींचं म्हणणं आहे की नैतिकतेच्या आणि मूल्यांच्या मर्यादा ओलांडणारा हा प्रकार आहे। अनेकांना या निमित्तानं काही दिवसांपूर्वी अलीगडमध्ये घडलेल्या अशाच एका प्रकरणाची आठवण झाली। त्यावरून सोशल मीडियावर जोरदार टीका टिप्पण्या सुरू आहेत। पण तुम्हाला याबद्दल काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच घडामोडींसाठी लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।